हॅलो फ्रेंड्स, माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर श्रीजाला चालता आल्यापासून ना तिला पहिल्यांदाच मी मॉलमध्ये घेऊन आली आहे आणि ती इतकी तुरु 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 पळत होती ना. सगळ्या मॉलमधल्या वस्तूंना तिला हात लावायचा होता आणि मी पहिल्यांदा तिला मॉलमध्ये घेऊन आले आहे. पण असं वाटतंय की पुढच्या वेळेला मी अजिबात येणार नाही तिला मॉलमध्ये घेऊन. ती जेव्हा छोटं बाळ होती तेव्हा मी तिला असं स्ट्रोलरमध्ये घेऊन फिरायची आणि आता बघा किती तुरु 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 चालते ती. तिला सगळ्या स्टोअरमध्ये जायचं होतं. तर मी एका ठिकाणी बसली आणि तिच्यासाठी असं जेल तयार केलं की ती इथून बाहेर जाऊ नये म्हणून. आणि इतकं एन्जॉय करत होती श्रीजा. तर खरंच मलाही खूप आनंद वाटत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लहान बाळाबरोबर तिला बोलायचं होतं, मोठ्या माणसांशी तिला बोलायचं होतं. आणि मला हे बघून खूप छान वाटत होतं की ती सगळ्यांमध्ये मिक्स होते, सगळ्यांशी बोलते, खेळते. आणि इथे जी उभी राहिली ना ती प्रत्येकाला आवाज देत होती. तुम्ही त्या समोरच्या स्टोअरमधली मुलगी बघू शकता, ती इतकी श्रीजा तिला आवाज देत होती त्या दीदीला. ती दीदी पण श्रीजाचा व्हिडिओ करत होती. खरंच मुली किती पटकन मोठ्या होतात ना. कालपर्यंत ही माझ्या छान कुशीत असायची, मी कुशीत हिला घेऊन फिरायचे आणि आता बघा ती माझं बोट धरून तुरु 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 धावते. खरंच हे दिवस इतके लवकर निघून गेलेत ना. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग.